पुन्हा स्वागत आहे. तर हे लेक्चर क्रमांक 36 आहे आणि आज आपण एका नवीन टॉपिक कंटिन्यू करू, तो म्हणजे लिनियर अल्जेब्रा. हा लेक्चरच्या या मालिकेतील खूप महत्त्वाचा विषय आहे आणि आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनने प्रारंभ करू आणि पुन्हा लिनियर अल्जेब्रातील अनेक संकल्पना समजून घेण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. तर आपण अगदी प्राथमिक परिचयाने सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन याची सुरुवात करू. तर यामध्ये आपण सिस्टमचा परिचय आणि द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचे सोल्युशन आणि त्यांचे जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन कव्हर करू. तर येथे सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आहे म्हणून ही एक जनरल सिस्टम आहे. टर्म्स ऑफ इक्वेशनमध्ये लिहिले आहे म्हणून हे पहिले इक्वेशन आहे जिथे आपल्याकडे एक कोइफिशियंट 1 आहे आणि x2 चा हा कोइफिशियंट 1 2 आणि त्याचप्रमाणे 1 आणि xn हे b1 च्या इक्वल आहे. तर हे पहिले इक्वेशन आहे जेथे हे 1 1 1 2 आणि 1n हे कोइफिशियंट आहेत म्हणून ते रियल नंबर आणि x1 x2 x3 आणि xn ते अज्ञात आहेत आणि राईट हँड साइडला बी पुन्हा काही रियल नंबर आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे दुसरे इक्वेशन आहे जे आपण द्वारे दर्शविले आहे 2 1 2 2 आणि 2 n हे अनुक्रमे x1 x2 xn चे कोइफिशियंट आहेत आणि राईट हँड साइडची बाजू b1 ने दर्शविली जाते. म्हणून आमच्याकडे आहे m1 द mth इक्वेशन्स आहे म्हणून आपण विचार केला आहे m इक्वेशन्स आणि n अज्ञात. म्हणून येथे आपल्याकडे एक m2 an आहे आणि हे कोइफिशियंट आहे x1 x2 x3 xn आणि राईट हँड साइड b आहे. त्यामुळे आपल्याकडे 1 2 आणि m इक्वेशन्स आहेत आणि x1 x2 x3 xn हे अज्ञात आहेत. म्हणून मॅट्रिक्स स्वरूपात आपण करू शकतो ही इक्वेशन्स खालीलप्रमाणे लिहा. x हे b इक्वल तर a कोइफिशियंट मॅट्रिक्स असेल, x अज्ञात चे वेक्टर असेल, याचा अर्थ हा x1 x2 x3 xn आणि मग आपल्याकडे आहे हा b राईट हँड साइडचा वेक्टर जो तेथे दिला आहे. हे b1 b2 b3 आणि bn हे या b चे कंपोनंट आहेत. म्हणून येथे कोइफिशियंट मॅट्रिक्स आपण हे कोइफिशियंट 1 1 1 2 1 n एकत्रित करू. हे इक्वेशन क्रमांक 1 चे कोइफिशियंट आहे. दुसरा रो येथे इक्वेशन क्रमांक 2 मधून कोइफिशियंट आहे आणि मग शेवटची रो द इक्वेशन n चे कोइफिशियंट मध्ये समाविष्ट असतात. तर n1 n2 आणि mn त्यामुळे हे कोइफिशियंट मॅट्रिक्स आहे आणि मग आपल्याकडे अज्ञात चे वेक्टर आहे म्हणजे x x2 x3 xn आणि आपल्याकडे राईट हँड साइडचा वेक्टर आहे b ज्याचे घटक b1 b2 b3 आहेत आणि bm. म्हणून इक्वेशनची सिस्टम सुसंगत आहे जी व्याख्या आहे. आपण इक्वेशन सिस्टम वापरणार आहोत जर त्यात किमान एक सोल्युशन असल्यास तर सुसंगत आहे आणि त्यावर सोल्युशन नसल्यास विसंगत. कारण आपण आजच्या लेक्चरला हे पाहणार आहोत की त्या सोल्युशनसाठी अनेक शक्यता आहेत. एक म्हणजे सिस्टमकडे अजिबात सोल्युशन नाही, दुसरे सोल्युशन आहे आणि ते युनिक आहे, तिसरे एक त्यासाठी सोल्युशन आहेत आणि ते इनफायनाईट संख्येने आहेत. त्यामुळे इनफायनाईटपणे अनेक उपाय आहेत. त्यामुळे या 3 शक्यता आहेत साठी आहेत. ए सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचे आपण निरीक्षण करू आणि आपण देखील शोधू व्याख्या. त्यामुळे पुन्हा या मॅट्रिक्स फॉर्मकडे परत येत आहोत. तर हे समजणे सोपे आहे म्हणून आपल्याकडे हे मॅट्रिक्स n हा x आहे म्हणून जर तुम्ही हा आणि हा x चा गुणाकार केला तर आपल्याला दुसरा वेक्टर मिळेल. कोणाचा पहिला? जेव्हा आपण या x चा मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा घटक हा त्या वेक्टरचा दुसरा कंपोनंट इक्वेशनच्या लेफ्ट हँड साइडला असेल आणि x या वेक्टर x चा दुसरा कंपोनंट या दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट हँड साइड असेल आणि पुढे आणि मग आपल्याकडे राईट हँड साइडचा वेक्टर b आहे ज्याचे कंपोनंट हे b1 b2 b3 आणि bm आहे. त्यामुळे प्रत्येक कंपोनंटची तुलना केल्यास आपल्याला मूलतः मिळेल. आपण या इक्वेशनकडे परत येऊ जेणेकरून या x मध्ये ही सिस्टम लिहिणे b च्या इक्वल आहे. दिलेल्या सिस्टम ऑफ इक्वेशनच्या समतुल्य आहे जिथे आपल्याकडे m इक्वेशन्स
आणि जनरलपणे n अज्ञात आहे आपण विचार केला आहे येथे आणि नंतर चला एक साधे उदाहरण घ्या म्हणजे आपल्याकडे हे x प्लस 2y हे 4 च्या इक्वल आहे एक इक्वेशन आणि नंतर आपल्याकडे आणखी एक इक्वेशन दिले आहे जे x मायनस y 1 शी इक्वल आहे त्यामुळे हे दोन इक्वेशन्स विचारात घेतल्यास कारण जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन खूप सोपी होईल आणि अधिक व्हेरिएबल्ससाठी मग आपण संकल्पना सामान्यीकृत करू शकतो तर आपण या इक्वेशनला क्रमांक 1 म्हणूया कारण ही एक लाईन आहे लाईन इक्वेशन ऑफ लाईन म्हणून आपण याला a1 म्हणत आहोत आणि इथे l2 हे दुसरा इक्वेशन आहे x मायनसने दिलेली y लाईन 1 च्या इक्वल आहे म्हणून या बाबतीत जेव्हा आपण फक्त x आणि y ही दोन व्हेरिएबल्सचा विचार करत आहोत तेव्हा ही इक्वेशन सिस्टमची इक्वेशन लाईनच्या इक्वेशन शिवाय काहीच नाही म्हणून आपण ही सिस्टम मॅट्रिक्स स्वरूपात देखील लिहू शकतो त्यामुळे हे कोइफिशियंट मॅट्रिक्स असेल जेथे आपण पहिला इक्वेशनातून कोइफिशियंट गोळा करू जो 1 आहे आणि तेथे 2 आणि दुसरा इक्वेशनमध्ये आपल्याकडे कोइफिशियंट 1 आहे राईट हँड साइडचा वेक्टर 4 आणि 1 जे येथे लिहिले आहे आणि नंतर वेक्टर अज्ञात म्हणजे x y म्हणजे हे इक्वेशन आपण लिहू शकतो मॅट्रिक्स वेक्टरच्या स्वरूपात आणि आता आपण या इक्वेशनचे जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन आणि मुळात सोल्युशन शोधू तर येथे हे पहिला इक्वेशन आहे x प्लस y 4 च्या इक्वल आहे म्हणून आपण येथे पाहिल्यास आपण हे सहजपणे प्लॉट करू शकतो म्हणजे जेव्हा x 0 असेल तेव्हा y 2 असेल खरे तर पॉइंट 2 0 आणि मग आपल्याकडे जेव्हा y 0 असेल तेव्हा x 4 असेल तर हा पॉइंट आहे 4 आणि 0 तर हे इक्वेशन क्रमांक 1 आहे आणि नंतर आपल्याकडे इक्वेशन क्रमांक 2 तसेच हे x मायनस आहे y 1 च्या इक्वल आहे जे याद्वारे दिले जाते जेव्हा x 0 असेल तेव्हा लाल लाईन y मायनस 1 आहे म्हणून हा पॉइंट मायनस 1 0 आहे आणि नंतर उदाहरणार्थ येथे आणखी एक पॉइंट असू शकतो जेव्हा y 0 x असेल तर हा पॉइंट 1 0 आहे आणि मग आपण ही लाईन काढू शकतो x मायनस y द्वारे दिलेले एकाच्या इक्वल आहे आता प्रश्न असा आहे की जसे आपण यामध्ये पाहतो ते येथे एका वेळी इंटरसेक्ट करतात असे चित्र आपण या इंटरसेक्शन पॉइंट कम्प्यूट करू जर आपण ऍड केल्यास जर आपण 1 मधून इक्वेशन क्रमांक 2 सबट्रॅक्ट केले तर म्हणून आपल्याला हे मिळेल येथे x रद्द होईल आणि नंतर आपल्याला 3y मिळेल 3 च्या इक्वल आहे जे आपल्याला y च्या इक्वल देते म्हणजे y चा कोऑर्डिनेट आणि नंतर आपण यापैकी कोणतेही इक्वेशन्स ठेवू शकतो उदाहरणार्थ x आहे 1 प्लस y च्या इक्वल आहे म्हणजे 2 आहे तर येथे या दोन लाईन या पॉइंटला इंटरसेक्ट करतात येथे 2 आणि 1 आहे आपण पण करू शकतो येथे 2 आणि 1 लिहा आता सिस्टम ऑफ इक्वेशनच्या सोल्युशन बद्दल बोलत आहे म्हणून सोल्युशन म्हणजे पॉइंट x y जे दोन्ही इक्वेशन पूर्ण करतात म्हणून येथे स्पष्टपणे हा पॉइंट लाल लाईनवर आहे आणि हा पॉइंट देखील निळ्या लाईनवर आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या हा पॉइंट जिथे x 2 आहे आणि y 1 आहे दोन्ही इक्वेशनचे समाधान करते आणि दोन्ही इक्वेशन पूर्ण करणे आवश्यक आहे कारण ते दोन्ही लाईनवर आहे आणि आपण येथे आणखी काय पाहतो तर हे सोल्युशन आहे x हे 2 च्या इक्वल आहे आणि y हे सिस्टमपैकी एकाच्या इक्वल आहे आणि इथे दुसरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की हा एकमेव पॉइंट आहे हा एकमेव पॉइंट आहे जिथे या दोन लाईन इंटरसेक्ट किंवा दोन्ही लाईनवर हा फक्त कॉमन पॉइंट आहे जेणेकरून हे आता सोल्युशन तयार झाले आहे या बाबतीत तंतोतंत आपल्याला काय मिळाले आपल्याला युनिक सोल्युशन मिळाले कारण या दोन लाईन्स एका पॉइंटवर तंतोतंत इंटरसेक्ट त्यामुळे या दिलेल्या सिस्टम ऑफ इक्वेशनसाठी सोल्युशन असण्याची दुसरी शक्यता नाही आणि याला आपण म्हणतो हे युनिक सोल्युशनची बाब आहे म्हणून या विशिष्ट परिस्थितीत जेव्हा आपण या दोन साध्या इक्वेशन्सचा विचार केल्यावर आपल्याला युनिक सोल्युशन मिळत आहे जर आपण येथे दुसरी बाब कन्सिडर केली तर दुसरी बाब नाही आपण फक्त आणखी एक स्पष्टीकरण शोधू समान इक्वेशन टर्म्स ऑफ वेक्टर यामध्ये आपण पाहिले आहे की आपल्याकडे ही दोन इक्वेशन आहेत जे आपण
या मॅट्रिक्सच्या वेक्टर मल्टिप्लिकेशन स्वरूपात लिहिली आहेत, परंतु हे इक्वेशन लिहिण्याचा आणखी एक मार्ग आहे, कारण जर मी येथे कन्सिडर केले हा x तर प्लस 2y आणि दुसरा इक्वेशन x मायनस y आहे, तर आपण ही सिस्टम म्हणून देखील लिहू शकतो. पहिला वेक्टरप्रमाणे मी यातून x घेईन आणि येथून x देखील घेईन आणि दुसरा इक्वेशनमध्ये बाकी y टर्म तर 2y आणि नंतर येथे मायनस y आणि मग राईट हँड साइडची 4 आणि 1 आहे, किंवा आपण हे x म्हणून लिहू शकतो आणि वेक्टर 1 प्लस हे y आणि हा वेक्टर 2 मायनस 1 या वेक्टर 4 च्या इक्वल आहे आणि 1 म्हणून आपल्याकडे हे आहे की या स्वरूपात सिस्टम ऑफ इक्वेशन लिहिली, जिथे आपण वेक्टर पाहतो स्केलर मल्टिप्लिकेशन, वेक्टर स्केलर मल्टिप्लिकेशन आणि येथे वेक्टर पुन्हा राईट हँड साइड स्केलरचा, म्हणजे येथे x ही संख्या आहे. म्हणून आता हे नक्की आहे, येथे जे लिहिले आहे ती सिस्टम ऑफ इक्वेशन आहे. जर मॅट्रिक्स फॉर्म दिलेला असेल किंवा आपण या वेक्टर फॉर्ममध्ये देखील लिहू शकतो, जिथे x या वेक्टरला गुणिले जाते 1 y या वेक्टरला गुणाकार केला जातो 2 मायनस 1 हे 4 1 च्या इक्वल आहे. म्हणून हा दुसरा मार्ग आहे. येथे प्रोडक्टकडे पाहताना येथे कारण या बाबतीत आपल्याकडे मॅट्रिक्स वेक्टर प्रोडक्ट होते, म्हणून आपण देखील करू शकतो लूक इनटू या फॉर्ममध्ये हा x या पहिला कॉलमशी गुणाकार केला जातो y या दुसरा कॉलमशी गुणाकार केला जातो. एक मार्ग आपण देखील करतो या मॅट्रिक्सचे प्रोडक्ट आणि वेक्टर राईट हँड साइडला आपल्याकडे वेक्टर 4 आणि 1 आहे. म्हणून आता लूक इनटू हे या वेक्टरचा पैलू जो आपण जोडत आहोत, हा वेक्टर येथे काही मल्टिप्लिकेशन प्लस काही आणखी वेक्टर मल्टिप्लिकेशन येथे आहे आणि ते आपल्याला हे 4 आणि 1 दिले पाहिजे, जेणेकरून या दोन वेक्टरचे संयोजन शक्य आहे की नाही ते आपण पाहू. यासह x आणि y आपण हे 4 आणि 1 मिळवू शकतो. म्हणून येथे आपण हा वेक्टर येथे 1 आणि 1 अशा दिशेने प्लॉट करू. x च्या येथे आपल्याकडे कोणतीही एक दिशा आहे, y ची आपल्याकडे आहे. पुन्हा 1 म्हणजे हा एक वेक्टर आहे जो याद्वारे दिला जातो 1 एकाचे, आणि आता आपल्याकडे दुसरा वेक्टर आहे. हे 2 एकतर x वर x वर n नंतर 1 आहे. तर आपल्याकडे येथे आणखी एक वेक्टर आहे, हे 2 1 आणि तिसरा वेक्टर जो या इक्वेशनमध्ये दिसला तो 4 आहे. तर चला ते 2 येथे प्लॉट करू, म्हणजे ते होईल 4 1 म्हणजे आपल्याकडे हे आहेत 4 वेक्टर s आणि 3 वेक्टर. तर 1 म्हणजे 1 मग 2 मायनस 1 आणि मग आपल्याकडे हे 4 आहे 1. आता आपण ते शक्य आहे की नाही याची शक्यता शोधू. हे वेक्टर मिळवण्यासाठी तिसरा वेक्टर हे 4 आणि 1 या दोन वेक्टरचे संयोजन आहे. आणि या विशिष्ट बाबतीत हे पाहणे खूप सोपे आहे की जर आपण या लाल वेक्टरमध्ये एकामध्ये ॲड केले तर या निळ्या वेक्टरच्या 2 टाइम्स, म्हणून या निळ्या वेक्टरच्या 2 टाइम्स आपल्याला नेमका तोच पॉइंट येथे मिळेल, किंवा ते वेक्टर 4 आणि 1 मिळेल. जर आपण तसे केले तर याचा अर्थ आपण यात भर घालत आहोत 2 1 वेक्टर एका वेक्टरच्या 2 टाइम्स, त्यामुळे ही लेंथात दुप्पट झाली आहे. या वेक्टरच्या 2 टाइम्स म्हणजे दिशा समान असेल आणि नंतर लेंथ फक्त दुप्पट होईल. तर इथे आपल्याकडे हे 2 टाइम्स 1 आहे आणि मग आपल्याला हा वेक्टर नक्की मिळत आहे 4 आणि 1 होता. तर 1 टाइम्स टर्म्स ऑफ वेक्टर आपण येथे काय पाहतो, या 1 1 च्या 2 टाइम्स, तर 2 टाइम्स ह्याचे 1 1 टाइम्स आणि या 2 मायनस 1 चे तंतोतंत राईट हँड साइडचा वेक्टर देईल. आणि आपण आणखी काय पाहतो की ही वेक्टर 4 आणि 1 असण्याची एकमेव शक्यता आहे, कारण जर आपण ॲड केले तर उदाहरणार्थ जर आपण या लाल वेक्टरला काही मल्टिप्लिकेशनने अडथळा आणला तर आपण या ठिकाणी कुठेतरी असू. आपण कोणत्याही मार्गाने गेलो तरी आपण या पॉइंटपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून हे युनिक प्रतिनिधित्व आहे या दोन वेक्टर पैकी 4 मिळवण्यासाठी एक वेक्टर, आणि हेच आहे अनन्य सोल्युशनचे प्रकरण ज्याचे आपण निरीक्षण करतो त्या समीकरणांच्या दुसऱ्या व्याख्येमध्ये.
तर आता दुसऱ्या उदाहरणाकडे येत आहोत. आता आपल्याकडे x मायनस y इक्वल आहे आणि दुसरे इक्वेशन आपण विचार करत आहोत मायनस x प्लस y इक्वल 2 आहे. तर हे इक्वेशन क्रमांक 1 आहे आणि नंतर आपल्याकडे येथे इक्वेशन क्रमांक 2 आहे. म्हणून जर आपण आता या दोन इक्वेशन यांना पूर्वीप्रमाणे प्लॉट केले तर आपल्याकडे हे पहिले इक्वेशन आहे जिथे x 0 आहे आणि नंतर y मायनस 1 आहे. म्हणून येथे हा पॉइंट आहे मायनस 1 आणि x 0 वर आणि दुसरा लाईन मायनस x प्लस 2 2 इक्वल आहे. म्हणून या बाबतीत जेव्हा x 0 असेल येथे आपल्याला मिळत आहे पॉइंट y चे 2 म्हणून तर हा पॉइंट येथे आहे आणि मग आपण हे काढू शकतो ज्या लाईनला स्लोप 1 आहे आणि या लाईनला स्लोप 1 आहे. त्यामुळे मुळात आता आपल्याला काय समजते कारण या इक्वेशनमध्ये स्लोप 1 आहे आणि हे इक्वेशन देखील स्लोप 1 आहे. त्यामुळे दोन्ही इक्वेशन मूळ आहेत एकमेकांना पॅरलल. म्हणून जर आपण सिस्टमच्या सोल्युशनबद्दल बोललो तर त्यामुळे या बाबतीत ते एक्झिस्ट नाही कारण लाईनवर कोणताही कॉमन पॉइंट नाही जेथे आपण असे म्हणू शकतो की या पॉइंटला इक्वेशन क्रमांक 1 आणि इक्वेशन क्रमांक 2 ही इक्वेशन पूर्ण होतील कारण ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत म्हणून त्या पॅरलल लाईन आहेत. आणि या बाबतीत या दिलेल्या इक्वेशन सिस्टमचे आता आपल्याकडे सोल्युशन नाही म्हणून या अगदी सोप्या उदाहरणाच्या मदतीने जिओमेट्रिकल लक्ष स्वतःच असे म्हणते आपल्याकडे सिस्टम ऑफ इक्वेशनचे सोल्युशन नाही. टर्म्स ऑफ सोल्युशन जर आपल्याला थेट पाहायचे असेल तर पहिला इक्वेशन x मायनस y इक्वल आहे आणि मी येथे इक्वेशन क्रमांक मायनस 1 ने मल्टिप्लाय केला तर आपल्याला मिळेल x मायनस y मायनस 2 शी इक्वल. म्हणून आपल्याकडे हे आहे ही दोन इक्वेशन x मायनस y इक्वल 1 आणि x मायनस y 2 इक्वल आहेत. म्हणून हे शक्य नाही कारण इक्वेशन क्रमांक 1 मध्ये आपण x मायनस 1 म्हणजे x आणि मायनसचा फरक सांगत आहोत. x आणि y 1 असेल तर दुसरा इक्वेशनमध्ये आम सांगत आहोत की x y चा फरक मायनस 2 असेल तर हे शक्य नाही. दोन्ही इक्वेशनना समाधानी करणारा पॉइंट असणे आणि जिओमेट्रिकल इंटरप्रिटेशन देखील तेच सांगते की या दोन ओळी एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत आणि तथापि दिलेल्या सिस्टम ऑफ इक्वेशनसाठी आपल्यासाठी सोल्युशन असू शकत नाही. चांगले. म्हणून या रेषा एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत आणि या बाबतीत सोल्युशन नाही. त्यामुळे आता पुढे येतोय व्याख्या जे आपण वेक्टर्स इंटरप्रिटेशन म्हणा म्हणजे आम हे पुन्हा लिहू शकतो. इक्वेशन ही सिस्टम ऑफ इक्वेशन आहे वेक्टर फॉर्ममध्ये या फॉर्ममध्ये आहेत म्हणून x 1 आणि मायनस 1 ने गुणाकार केला आणि y ला मायनस 1 ने मल्टिप्लाय केला जाईल आणि हा एक राईट हँड साइडचा वेक्टर 1 आणि 2 आहे. मागील घटकाच्या समांतर येथे आपण हा वेक्टर 1 मायनस करूया म्हणजे हा वेक्टर 1 मायनस 1 आहे आणि नंतर येथे दुसरा वेक्टर आहे मायनस 1 आणि 1 म्हणजे हे दोन वेक्टर. तर हे दोन वेक्टर चा आणि तिसरा वेक्टर 1 आहे आणि तिसरा वेक्टर हा 1 आहे आणि 2 हा तिसरा वेक्टर आहे 1 आणि 2. तर आता प्रश्न आहे की आपण करू शकतो आड या वेक्टर मायनस 1 ला आणि 1 y आणि मग काही संख्या मल्टिप्लाय करून आणि नंतर आपण मल्टिप्लाय करू शकतो या वेक्टर 1 आणि मायनस 1. प्रश्न आहे की आपण काही संख्या गुणाकार करून या दोन ॲड करू शकतो का. हा वेक्टर 1 आणि 2 मिळवणे बाबत आणि जे येथे स्पष्टपणे दिसत आहे की शक्य नाही कारण हे दोन वेक्टर्स पॅरलल आहेत. म्हणून आपण या पॅरललमध्ये काहीही मिळवू शकतो. हे दोन वेक्टर पण आपल्याला मिळू शकत नाहीत. उदाहरणार्थ येथे 1 आणि 2 जे च्या पॅरलल नाही. हे दोन वेक्टर या दोन वेक्टरच्या कोणत्याही संयोगाने किंवा त्याऐवजी निश्चितपणे वेक्टर देतात अथवा आम्ही सहसा याला लिनियर कॉम्बिनेशन म्हणतो आणि नंतर आपल्याला आणखी माहिती मिळेल.
किंवा याची अधिक चांगली व्याख्या म्हणून येथे या दोन व्हेक्टरचे कोणतेही लिनियर कॉम्बिनेशन आपल्याला देणार नाही. व्हेक्टर 2 मध्ये 1 आहे आणि या बाबतीत सोल्यूशन नाही. तर ते प्रोडक्ट करणे शक्य नाही. हे वेक्टर 1 आणि 2 कोणत्याही लिनियर कॉम्बिनेशनने या कॉलम 1 चा आणि हा कॉलम 2 आणि तथापि या बाबतीत सोल्यूशन नाही. म्हणून पुढील मुद्द्याकडे येतोय आणि येथे शेवटचा घटक जिथे आपण सिस्टम म्हणून कन्सिडर करतो x मायनस y हे 2 च्या इक्वल आणि मायनस x प्लस y हे मायनस 2 च्या इक्वल म्हणून आता ही आपली सिस्टम आहे. आणि पुन्हा जर आपण या जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन शोधले तर आपल्याला या दोन लाईन प्लॉट कराव्या लागतील. म्हणजे पहिला x मायनस y 2 च्या बरोबर असेल. या निळ्या लाईन येथे दिलेले x मायनस y इक्वल 2 आहे आणि आता जर आपण हा मायनस x प्लस y काढला तर मायनस 2 पुन्हा आपल्याला तीच लाईन मिळते कारण हे दुसरे इक्वेशन नसून येथे समान इक्वेशन आहे. ज्या आपण मायनस 1 ने दुसऱ्या इक्वेशनने मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला समान इक्वेशन मिळेल. त्यामुळे मुळात ही दोन वेगवेगळी इक्वेशन नाही, हे समान इक्वेशन आहे. आपल्याकडे फक्त इक्वेशन आहे आणि म्हणून आपल्याला लाईन मिळते. लाल लाईन येथे निळ्या लाईनवर बसत आहे म्हणून ते समान आहेत. या दोन समान लाईन आहेत आणि आता स्वाभाविकपणे कोणताही मुद्दा आपण या लाईनवर घेतो आई म्हणजे त्या समान लाईन आहेत म्हणून आपण येथे लाईनवर एक पॉइंट घेऊ शकतो आणि ते दोन्ही इक्वेशन्स पूर्ण करेल. येथे आपल्याकडे अनंत शक्यता आहे दिलेल्या इक्वेशन सिस्टमच्या सोल्युशनसाठी कारण जेव्हा ही दोन इक्वेशन दिली जातात तेव्हा ते पाहणे सोपे होते. दोन इक्वेशन समान इक्वेशन आहेत परंतु जेव्हा आपल्याकडे अधिक इक्वेशन असतात आणि हे नेहमीच असे नसते की आपण हे समजू शकतो की जे इक्वेशन इतरांचे कॉम्बिनेशन आहे. उदाहरणार्थ जेणेकरून आपण त्या सर्व बाबी काही वेळाने हाताळू पण इथे हे अगदी सोपे घटक आपण हे जिओमेट्रिकली देखील पाहू शकतो की आता या घटकात कोणताही पॉइंट लाईनवर आहे. दिलेल्या सिस्टम ऑफ इक्वेशनचे सोल्युशन आहे. तर आता हे अनेक सिम्युलेशनचे प्रकरण आहे ज्याला आपण म्हणतो त्यामुळे आपण सोल्युशनच्या 3 शक्यता पाहिल्या आहेत. एका बाबतीत आपल्याकडे युनिक सोल्युशन आहे, आणखी आपल्याकडे कोणतेही समाधान नाही. येथे आपल्याकडे अमर्यादपणे आहे. अनेक सोल्युशन म्हणून या केसासाठी व्हेक्टर इंटरप्रिटेशन शोधूया म्हणून आपल्याकडे ही दोन इक्वेशन्स होती आणि आता आपण लिहू शकतो च्या टर्म्स व्हेक्टर्स म्हणून आपल्याकडे x ला 1 आणि 1 मायनस ने मल्टिप्लाय केला आहे आणि पुन्हा हे कोइफिशिएंट आहे. जेव्हा y ला मायनस 1 ने मल्टिप्लाय केला आणि आणखी वेक्टर आणि नंतर राईट हँड साइडचा वेक्टर आपल्याकडे 2 आणि मायनस 2 आहे. तर आता जर आपण या वेक्टरला येथे 1 मायनस 1 प्लॉट केले तर आपल्याकडे मायनस 1 असेल आणि दुसरा 1 मायनस 2 आणि मायनस 2 आहे म्हणून आपल्याकडे हे तीन वेक्टर आहे 1 मायनस 1 आणि मग आपल्याकडे हा 1 मायनस आणि दुसरा वेक्टर आहे. येथे आपल्याकडे हे 2 आणि मायनस 2 आहेत म्हणून ते खूप आहे. आता स्पष्टपणे दिसत आहे की हा वेक्टर 2 मायनस 1 आपल्याला मिळू शकतो. यापैकी एका वेक्टरद्वारे किंवा लिनियर कॉम्बिनेशनने आपण मल्टिप्लाय करू शकतो. या वेक्टर 2 आणि मायनस 1 मिळवण्यासाठी या दोन वेक्टरचे हे लिनियर कॉम्बिनेशन असण्याची बरीच असीम शक्यता आहे कारण हे पॅरलल आहे. दिलेले वेक्टर आणि त्यांच्या आता अनंत शक्यता आहेत. हे दोन वेक्टर एकत्र करून मिळवण्यासाठी हा वेक्टर 2 आणि मायनस 2 तर वेक्टर इंटरप्रिटेशन देखील आपण पाहू शकतो की अशा बाबतीत सोल्युशन्स तेथे बरेच असीम आहेत. तर आणि आता कन्क्लूजन पर्यंत येत आहे म्हणून आपण जे पाहिले ते आपण सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनसाठी 3 प्रकरणे पाहिली आहेत जी सिस्टम संदर्भात घडू शकतात. ती सिस्टम एक युनिक सोल्युशन असेल आणि या दोन टर्म्स इक्वेशनच्या असे होते आपण कन्सिडर केले आहे किंवा दोन अज्ञात सोबत तेथे दोन ओळी आहेत आणि त्या एका पॉइंटवर अगदी एकमेकांना इंटरसेक्ट होतात आणि यालाच
आपण युनिक सोल्युशनचे प्रकरण म्हणतो, ज्याचे आपण 3 व्हेरिएबल्स असताना देखील अर्थ लावू शकतो. तर या प्रकरणात आपल्याकडे एका लाईन ऐवजी आपल्याकडे एक प्लेन पॉइंट असतील, जेणेकरून ते आता 3 पॉइंट प्लेन आहेत आणि ते एकाच पॉइंटला या 3 प्लेन पॉइंट एकमेकांना इंटरसेक्ट करतात आणि हेच ते सिस्टमचे युनिक सोल्युशन आहे. आणि मग आपण हे देखील पाहिले आहे की जर लाईन उदाहरणार्थ पॅरलल असतील की ते कधीही इंटरसेक्ट होत नाही. आणि समान गोष्टी 3 व्हेरिएबल्सच्या बाबतीतही आपण समजू शकतो की आपल्याकडे पॅरलल प्लेन पॉइंट आहे. तर इथे आपण दुसरा प्रकरणात पाहिले की लाईन पॅरलल आहे आणि म्हणूनच आपल्याकडे दिलेल्या सिस्टमचे कोणतेही सोल्युशन नाही. तर तिसरे प्रकरण आपण पाहिले की दोन्ही लाईन मुळात सारख्याच होत्या आणि नंतर लाईनवर कोणताही पॉइंट इक्वेशन सिस्टमचे सोल्युशन होते. तर आपण युनिक सोल्युशनचे प्रकरण पाहिले आहे, आपण अनंत अनेक सोल्युशनचे प्रकरण पाहिले आहे आणि आपण पाहिले आहे ज्या बाबतीत सोल्युशन नाही त्या सर्व शक्यता आहेत ज्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनसाठी घडू शकतात. जेव्हा आपण अनोळखी n सह m इक्वेशन्सची मोठी सिस्टम विचारात घेतो, परंतु आपण अगदी साध्या मदतीने येथे पाहिले उदाहरणे जिथे आपण फक्त 2 अज्ञात विचारात घेतले आहे. त्यामुळे पुढच्या लेक्चरमध्ये आपण यावर सोल्युशन शोधण्याच्या पद्धतींबद्दल बोलणार आहोत. सोल्युशन जेव्हा आपल्याकडे फक्त 2 नाही, एक मोठी सिस्टम आहे ज्याचा आपण येथे जिओमेट्रिकल विचार केला आहे आणि वेक्टर इंटरप्रिटेशन म्हणून हे संदर्भ आहेत जे आम्ही ही लेक्चर तयार करण्यासाठी वापरले आहेत आणि तुम्ही लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.